भूसंपादनाचा जो विषय आहे त्याच्यामध्ये रीतसर चौकशी होऊन आम्हाला कोणा शेतकऱ्याला किंवा कोणाला विरोध करायचा नाही आहे, पण त्याच्यामध्ये अनियमितता जे आहे, जे दावलं गेलेलं आहे की जागा कुठली, त्याचं व्हॅल्यू कुठले दावलं गेलं आहे. म्हणजे जसं माळीचं म्हटलं, जागा शिवाजीनगरची व्हॅल्युएशन दावलं, प्रीतम शूजचं महापालिकेच्या समोरचं व्हॅल्युएशन दावलं. आता हे जे चुकीची जागा दावून इतके रेट आकारले गेले, काही जी मला माहिती मिळाली ती की 500-1000 स्क्वेअर फीटचा प्लॉट खरेदी केला आणि ते खरेदीकच जोडले गेले की इतकी व्हॅल्यूची तिथे आहे. आता इतकं चुकीचं होऊन याची चौकशी झाली पाहिजे आणि साहेबांनी सांगितले की याच्यावरती तुम्ही नेमसूर मला द्या आणि त्याला मदत करण्याचं आश्वासन साहेबांनी दिलेलं आहे. आणि त्यावेळेला ताबा पावती दिली, त्यावेळेला आरक्षित जागा नसताना, घराचं आरक्षण नसताना त्याच्यावरती घरं बांधली गेलेली, नंतर त्यावेळेला पैसे घेतले गेलेले आहेत, नंतर तुम्ही ताबा दिलेला आहे, पैसे बाकी होतं तर ताबा कसा दिला तुम्ही, हे सर्व प्रश्न आहे. आणि मला वाटतं हा जनतेचा पैसा आहे. आमची विनंती हीच राहील शासनाला किंवा महापालिकेला की याची शहानिशा करून घ्या. अगर खरंच शेतकऱ्याचा पैसा असेल तर त्याला मिळाला पाहिजे मोबदल्याच्यात काही दुमत नाही, पण विनाकारण जनतेचा पैसा हा एकीकडे आम्हाला महापालिकेत सर्व नगरसेवक नाराज आहे की रस्त्याला पैसे नाही, जनता नाराज आहे की शहरामध्ये विकास होत नाही, बरेच रस्ते राहिलेले आहेत, त्याच्यासाठी निधी नाही आम्हाला. आमचे नगरसेवक आयुक्ताशी भांडतायत किंवा निधी आम्हाला द्या तुम्ही, आणि एकीकडे निधी नसताना एवढा करोडो निधी विनाकारण दिला जातोय. आणि माझ्या माहितीनुसार शासनाने असं म्हटलेलं आहे किंवा महापालिकेचे ठराव झालेले की पहिल्या अगोदर TDR द्या तुम्ही, ज्याचे काही भूसंपादन असेल त्याला TDR दिला गेला पाहिजे. आणि TDR देऊन जर ऐकत नसतील तर मग त्याला रीतसर मला वाटतं जी कारवाई असेल ती केली गेली पाहिजे. कारण महासभेने सर्वांनी ठराव केलेले की पहिली प्रायोरिटी TDRची द्या तुम्ही, जे शेतकरी असेल त्यांना TDR द्या. महापालिकेची परिस्थिती नाही आहे आणि मला वाटतं त्या पद्धतीने करणं गरजेचं होतं. आणि याच्यामध्ये शहानिशा आम्ही जनतेसमोर जाणार. मी तर आता तुम्ही आले म्हणून सांगतो, मी याच्याविषयी आम्ही सर्व कारवाई केल्यानंतर जनतेसमोर याची प्रेस घेणार आणि उद्या काय होईल माहीत नाही, पण जनतेसमोर प्रामाणिकपणे मांडणार की हा जनतेचा पैसा आहे, याचं कुठेही गोष्टीचा दुरुपयोग झाला नको पाहिजे, एवढा आम्ही 100% जनतेसमोर मांडणार. पण आपण सत्ताधारी आमदार आहेत, गेल्या काही दिवसांपासून याचा पाठपुरावा करतोय, थेट आता मुख्यमंत्र्यांपर्यंत तुम्हाला तक्रार घेऊन जावं लागतंय. काय कारभार चाललाय आपल्या शासनाचा? सगळा एक सत्ताधारी आमदाराच्या तक्रारी अर्जावर देखील कारवाई केली जात नाही. असं नाही, याच्यामध्ये बघा काही कोर्टाचे आधार घेतले गेलेले. पहिले तुम्हीच हे करा की काही कोर्टाचे आधार घेतले गेले आणि कोर्टाचे आधार घेतल्यामुळे बऱ्याच शासनाच्या प्रशासनाच्या हात बांधले जातात आणि मग त्यावेळेला अनियमितता काय राहिली कोर्टात ती बी जनतेसमोर आलं पाहिजे. कोणते वकील राहिले, उभे नाही राहिले, काय कसे पेपर जोडले गेले, हे जनतेसमोर मांडू आम्ही. प्रेसमध्ये सर्व कागद काढून जनतेसमोर मांडू आम्ही. म्हणजे कोर्टात बी काय कसं कसं झालेलं आहे हे जनतेसमोर मांडून आम्ही कसं मांडले गेलंय. 1000 प्लॉटचं खरेदी खत केलं गेलं आणि ते जोडलं गेलं त्याला, तर एक किती नियमात आहे की बाबा 1000चं आहे, मग खरंच भाव आहे का तिथे तेवढे, बाकीच्या प्रॉपर्टी का त्या भावात गेल्यानी, हे तर जनतेसमोर मांडून आम्ही. चूक कोणाची वाटते मामा तुम्हाला याच्यामध्ये? महापालिकेच्या त्यावेळेच्या अधिकाऱ्यांची. त्यांनी त्यावेळेला लक्षात नाही आणलं, कोणाच्या जनतेच्या बॉडीच्या लक्षात आणून देणं गरजेचं होतं, ते केलं नाही त्यांनी, कोणाला सांगितलं नाही. जेव्हा जप्तीचे विषय येतात त्यावेळेला या गोष्टी माहीत पडतात समोर की बुवा अशी अशी जप्ती आलेली आहे, कोर्टाचे आदेश आलेले. त्यांच्या कारवाईची मागणी करणार तुम्ही अधिकाऱ्यांना? हे कोणी काय याच्यात असे ना, आमचं काय म्हणणं बघा, हा जनतेचा पैसा आहे. आम्ही व्यक्तिशा कोणाच्या विरोधात नाहीये, कोणी शेतकरी असेल, कोणी वकील असेल. आमचं म्हणणं आहे प्रामाणिकपणे काम झालं पाहिजे, त्यांचं असेल कष्टाचं त्यांना मिळालं पाहिजे. आम्ही बी सपोर्ट करू त्यांना जर मिळण्यासाठी. आम्ही ते पण म्हटलंय पत्रात की आम्हाला निधीची तरतूद करून द्यावी, जर त्यांचे पैसे निघत असेल तर महापालिका जो पैसे नाहीये तो निधी आम्हाला मिळावा, ती सुद्धा मागणी केली आम्ही त्याच्यामध्ये.